अस्मानी आणि सुलतानी संकटांमुळे शेतकरी हतबल झालेला आहे। त्यातच शेतमालाला भाव मिळत नसल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलेला आहे आणि अशा पद्धतीने वेगवेगळ्या संकटांकडे शासन शेतकऱ्याकडे कुठल्याही पद्धतीने लक्ष देत नसल्याने आता शेतकऱ्यांचा बांध सुटायला लागलेला आहे, शेतकऱ्यांचा संयम सुटलेला आहे। आपण आता जळगाव ग्रामीण मतदारसंघातल्या पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या मतदारसंघातल्या धरणगाव तालुक्यातल्या गंगापूर या गावामध्ये आहोत। या गावामध्ये थेट शेतकऱ्यांनी मंत्र्यांना गावबंदीचा फलक लावलेला आहे। गावाच्या प्रवेशद्वाराजवळच गावबंदी, सर्व राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी असा फलक लावलेला आहे आणि कापूस पिकाला भाव मिळावा, शेतमालाला भाव मिळावा, रासायनिक खतांच्या किमती कमी व्हाव्यात, अशा सर्व या मागण्या या शेतकऱ्यांच्या आहेत आणि या मागण्या मान्य होत नसल्यामुळे या सर्व गावकऱ्यांनी या ठिकाणी पुढाऱ्यांना गावबंदी या ठिकाणी केलेली आहे। आपण जर या फलकाकडे बघितलं तर या ठिकाणी अजून एक सुंदर असा मेसेज आहे, शेतकरी बापाचं अस्तित्व टिकवण्यासाठी शेतकरी पुत्रांनो एक व्हा, असा सुद्धा या ठिकाणी त्यांनी संदेश दिलेला आहे आणि एकंदरीतच शेतकऱ्याकडे सरकारने लक्ष द्यावं याच मागण्यांसाठी हा निर्णय या ठिकाणच्या गावकऱ्यांनी घेतलेला आहे। आपल्यासोबत काही शेतकरी आहेत, काय सांगाल नेमकं तुम्ही या ठिकाणी पुढाऱ्यांना गावबंदी केली आहे त्यामागचं कारण काय? सर, यावर्षी पर्जन्यमान पण कमी होतं। पर्जन्यमान कमी असल्यामुळे कापसाचं उत्पन्न घटलेलं आहे। उत्पन्न घटून सुद्धा यावर्षी कापसाला योग्य भाव नाही आहे। कापसाला भाव मिळताना 7,000 6,000 रुपये भाव, 6,500 रुपये 7,000 रुपयेपर्यंत भाव आहे आणि बियाणं आम्ही ज्या वेळेस खरेदी करतो लाखाच्या भावाने क्विंटलमध्ये खरेदी करतो। 1,85,000 रुपये क्विंटलने आम्ही बियाणं घेतो आणि विकताना 6,500 रुपये 7,000 रुपये क्विंटलने विकतोय आम्ही कापूस। तसंच मक्याचं पण आहे, मक्का विकताना आम्ही 1,800 ते 2,000 रुपयाच्या भावाने मक्का विकतोय आणि मक्काचं बियाणं घेताना 1,600 रुपयाला पर एक बॅग मिळते 4 किलोची, म्हणजे 40,000 रुपये क्विंटलने मक्याचं बियाणं घेतो आम्ही आणि विकताना 1,700-1,800 रुपये मक्याचं बियाणं विकतो। तसेच खताचे भाव वाजवीपेक्षा जास्त भाव आहेत खताचे, 1,500-1,600 रुपयाला बॅग आहे। त्याच टायमाला 2,000 रुपये मक्का विकला जात होता, त्याच वेळेस खताचे भाव 800 ते 900 रुपये खत मिळत होतं। म्हणजे खताचे भाव पण वाढले आहेत आणि आपल्या शेतीमालाला भाव जोन तोच ठेवलेला आहे। त्यामुळे आम्ही आता याच्या पुढं हे आंदोलनाचं स्वरूप वेगळ्या पद्धतीने नेणार आहे। काय आंदोलन केलं? आंदोलनाचं स्वरूप असं की प्रत्येक गावागावात जाऊन आम्ही पदयात्रा काढणार आहेत आणि ते पदयात्रेमार्फत लोकांना जनजागरण करणार आहेत की आपल्या शेतीमालाला कसा भाव मिळाला पाहिजे, काय मिळाला पाहिजे आणि तुम्ही पण गावबंदी करा बुवा, असं प्रत्येक 11 तारखेपासून पुढची वाटचाल आमची तीच राहणार आहे। शासनाचं सरकारच्या मागण्यांकडे नेहमीच दुर्लक्ष होत असल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। नेमकं तुम्हाला काय वाटतं, शासनाने लक्ष दिलं पाहिजे? शासन ही लक्ष कशामुळे देत नाही की शेतकरीला जाणूनबुजून तो दुर्बल करून राहिला, शेतीमालाला योग्य भाव देत नाही, मजूरचे पैसे पुरे होत नाही, शेती माल विकायला घेऊन जावं ते व्यापारी बेधडक माल 6,000 ने 7,000 बी मिळतात नाही, इथे असं म्हणजे माटी मोल शेतकरीचा माल घेतात। त्याच्यामुळे शेतकरीमध्ये काहीच बेभान झालेला आहे। शेतकरी काय करू बुवा असं, ना कर्ज फिटे ना काही भेटे। ह्या जर शेतीमालाला योग्य भाव देतील ते शेतकरीनं यांच्याजवळ भीक मागायची गरज पडणार नाही, तो त्याच्या उदरणी एकदम व्यवस्थित करेल। हे सर दुधाला भाव देत नाही, कापूसला भाव देत नाही, मकाला भाव देत नाही, हाई म्हणजे कुठलाच मालाला, कांदाला नाही, काही नाही, सोयाबीनला नाही। आणि परत जर आता आम्ही सर्व राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी केलेली आहे, याच्यापुढे यांनी जर आमचं योग्य मार्गदर्शन नाही दिला, आम्हाला भाव नाही दिला, तर आम्ही पुढे मतदानावर बहिष्कार टाकू, हे आमची शेवटली इच्छा आहे। आपण बघितलं की या ठिकाणी शेतकऱ्यांचा प्रचंड सरकारवर संताप आहे की नेहमीच शासनाचं सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतात, मात्र शेतकऱ्याकडे जाणून बुजून दुर्लक्ष केलं जातं आणि त्याचा फटका हा सर्व शेतकऱ्यांना बसला आहे। आता सुरुवातीला या एकाच गावामध्ये गावबंदी केलेली आहे, काही दिवसांनी जर मालाला भाव मिळाला नाही, शेतकऱ्यांच्या या मागण्या मान्य झाल्या नाही तर प्रत्येक गावात जाऊन जनजागृती करू, प्रत्येक गावामध्ये राजकीय पुढाऱ्यांना मंत्र्यांना गावबंदी केली जाईल आणि त्यानंतरही जर प्रश्न सुटला नाही तर थेट मतदानावर बहिष्कार टाकणार असल्याचा इशारा या ठिकाणी शेतकऱ्यांनी दिलेला आहे। एकंदरीतच आता या शेतकऱ्यांच्या मागण्या सोडवण्याचं मोठं आव्हान जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील असतील किंवा सरकारमधले मंत्री असतील यांच्यामुळे असणार आहे, यांच्यापुढे हा शेतकऱ्यांचा प्रश्न असणार आहे। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात
TV9 मराठी, काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.